नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण नोंदवा. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. तिकडे दिल्लीत काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केलं आहे आणि न्यायालयात दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ईडीनं 10 दिवसाची ईडी कस्टडी मागितली आहे, तर अरविंद केजरीवाल यांचे वकील ही अटकच कशी चुकीची आहे याबाबत आपली बाजू सध्या दिल्लीच्या कोर्टात मांडत आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातही आज त्याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी धरणं, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं असे बहुतांशी महाराष्ट्रात टीलर आप आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्ते नेत्यांनी हे आंदोलनं केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी ही अटक योग्य नसल्याचं ठाम आपलं मत मांडलं आणि केजरीवाल यांच्या अटकेमुळं भाजपच गोत्यात येईल असंही त्यांनी आपलं मत नमूद केलं. तर असंख्य दिवस जे देशात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करणारे अण्णा हजारे यांनाही आज कंठ फुटला. त्यांनी केलेल्या कर्माची फळं अरविंद केजरीवाल यांना भोगावीच लागतील असं आपलं मत मांडलं. ज्या केजरीवालांनी त्यांना दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांच्यासोबत त्या परिसरातील लोक जमवून लोकपाल संदर्भात आंदोलन केलं, त्या केजरीवालाबद्दल अण्णा हजारेंनी हे मत व्यक्त केलं. केजरीवाल यांना ईडीची किती दिवसाची कस्टडी मिळते का आजच त्यांना न्यायालयीन कस्टडी मिळते हे थोड्या वेळानं स्पष्ट होईल. इकडे महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत अजूनही चर्चा चालूच आहेत. तुर्तास त्यात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीने आपल्याला मिळालेल्या 9 जागांची यादी जाहीर केली असून भिवंडीबाबत अद्याप ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार गट याच्यात चर्चा सुरू आहे. या 9 जागा कोणत्या तर साहजिकच बारामती, शिरूर, माढा, बीड, वर्धा अशा ह्या 9 जागा आहेत. आणि येथून उमेदवार कोण असणार हे 1 ते 2 दिवसात आपण जाहीर करू असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं जाहीर केलं आहे. दुसरीकडं महायुतीत भाजपला ज्या काही 30 की 32 जागा वाट्याला येणार आहेत त्यातल्या 20 जागावरचे उमेदवारही त्यांनी जाहीर केले आहेत. मात्र उर्वरित जागा आणि त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे कोणकोणत्या जागा जाणार आणि 10 ते 12 कोणत्या जागा भाजपकडे असणार हेही अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळं काय हे चर्चा कुठपर्यंत ताणल्या जातील, कधीपर्यंत संपतील याचं आज काही सांगता येत नाही. इकडे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघात तसं पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने अजून आपली अधिकृत उमेदवाराची यादी जाहीर केली नाही. मात्र 7 आणि 8 मार्चला ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनसंवाद यात्रा या मतदारसंघात झाली त्याचवेळी त्यांनी या मतदारसंघातून ओमप्रकाश राजे निंबाळकरच हेच उमेदवार राहतील असं स्पष्ट संकेत दिले आणि तसं
खाजगीत जाहीर पण केला. त्यामुळं विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे परवापासून म्हणजे बुधवारपासून मतदारसंघात गावभेटी देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. बुधवारी ते उमरगा तालुक्यातील 10 ते 12 गावांना त्यांनी भेटी दिल्या. काल गुरुवारी ते तुळजापूर तालुक्यात होते आणि आज परांडा, भूम, वाशी या विधानसभा मतदारसंघातील असंख्य गावात त्यांची प्रचार फेरी म्हणजे गावभेटी सुरू आहेत. आणि त्या गावभेटीत कुठं कॉर्नर सभा, कुठं मतदारांशी चर्चा असे त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत. दरम्यानच्या काळात परवा त्यांनी मराठा आंदोलनाबाबत वक्तव्य केलं आणि मराठा आंदोलनाबाबत सहानुभूती असणाऱ्या उमेदवाराला तरी किमान अडचण आणू नका असं आव्हान केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. एक मात्र खरं की लोकसभेच्या सभागृहात ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 4 ते 5 वेळेस मराठा आरक्षण त्याचबरोबर धनगर आरक्षण याबाबत प्रश्न विचारले, परंतु गेंड्याच्या कातडीचं केंद्र सरकार त्यांच्या या प्रश्नांवर काही उत्तर दिलं की नाही हे लोकसभेच्या जो अजेंडा असतो त्यावर जाऊन आपल्याला पाहावयास मिळेल. मात्र त्यांनी प्रश्न विचारले हे मात्र नक्की. अगदी आपल्या यावेळच्या खासदारकीच्या शेवटचं जे अधिवेशन लोकसभेचं झालं त्यात शेवटच्या दिवशीही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पोटतिडकीनं मराठा आरक्षण आणि त्याचबरोबर धनगर आरक्षणाचाही प्रश्न उपस्थित केला. एवढंच नव्हे तर कोपर्डी घटनेनंतर जे सकल मराठा समाजाचे मूकमोर्चे निघाले त्या सकल मराठा समाजाच्या मूकमोर्चातही ओमप्रकाश राजेनिंबाळकर सहभागी झाले होते. त्यानंतर मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं. त्या काळात जे मतदारसंघात गावोगावी कुठं साखळी उपोषणं सुरू होती, कुठं बेमुदत उपोषण सुरू होतं, त्याही ठिकाणी जाऊन त्यांनी भेटी दिल्या. एवढंच नव्हे तर अंतरवली सराटी येथे जाऊन ते आणि कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, हेही सर्वांना माहीत आहे. त्यामुळं ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे भाटशिरपोरा येथील समर्थक महादेव मगर म्हणतात की आमचे नेते ओमराजे निंबाळकर यांची मराठा आंदोलनाला पाठिंबा पण आहे, आंदोलनाबद्दल सहानुभूतीही आहे आणि त्याचं त्यांनी सभागृहाबाहेरही दर्शन घडवलं आहे. मात्र तरीही काही लोक जे मराठा आंदोलनाच्या विरोधात बोलतात त्यांची वाहवा करतात. तसं जिल्ह्यातीलच नव्हे तर मतदारसंघातील मराठा बांधवांची ओमराजेबद्दल सहानुभूती आहे असंही ते नमूद करायला विसरत नाही. त्यामुळं येत्या निवडणुकीत ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मराठा आरक्षणाच्या ह्याच्यात सक्रिय असणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांनी गावोगावी बैठका घेऊन कोण प्रत्येक गावातून किती उमेदवारी अर्ज भरायचे याबाबत चर्चा सुरू आहेत आणि जवळपास कुठून किती उमेदवार, कोणत्या गावातून कोण आणि किती उमेदवार अर्ज भरणार हेही जवळपास नक्की होत आलं आहे. त्यामुळं प्रत्यक्ष ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल तोपर्यंत या मतदारसंघातून
किती लोक अर्ज भरतात, कोण कोण भरतात, हे त्याच दिवशी कळेल. आणि 20 तारखेला म्हणजे ज्या दिवशी हे उमेदवारी अर्ज छाननी असेल त्यावेळेस नक्की किती अर्ज भरले गेले हे लक्षात येईल. आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी किती जण त्यातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील हेही पाहणं औत्सुक्याचं असेल. त्यामुळं या मतदारसंघाची स्थिती काय राहील हे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यावरच कळेल. आजपर्यंत ही महायुतीतून ही जागा कोणता पक्ष लढवणार यावर शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही. त्यामुळे नेमका महायुतीचा उमेदवार या मतदारसंघातून कोण असेल हेही महायुतीतीलच भाजप असो, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, यांच्याही कार्यकर्ते किंवा जिल्ह्यातील नेते छाती ठोकपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळं हे त्रांगडं कधी संपेल याबाबतच सध्या सगळीकडे चर्चा आहे. आणि इकडे ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळं पुढे उमेदवार कोण असेल यावरच या मतदारसंघातील लढत कशी होईल हे सर्व अवलंबून असणार आहे. तरीही जे जाणकार किंवा त्या पक्षाचे लोकांची जी ठोकताळे आहेत त्यातून एकतर राज्याचे कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री बसवराज पाटील, औशाचे आमदार अभिमन्यू पवार किंवा निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी या चौघापैकी कोणीतरी एक जण या मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार असेल आणि त्याची लढत ओमराजे निंबाळकर यांच्याबरोबर होईल हे मात्र नक्की. तुर्तास एवढं. धन्यवाद.